नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज गुरुवार 23 जुलै. आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला देखील बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीचा परिसर. किनारपट्टीचा परिसर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जांभे तसंच पंचमढ, वेलगाव हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. बोईसर, पालगाव, सफाले, गोदमल, वाडा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते. तसंच इकडे वसई विरार, उंबरपाडाचा काही परिसर आहे, वसई विरारचा परिसर आहे, या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. ठाणे, उल्हासनगर, मुरबाड आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आहे. मुंबईकडे मुंबई, नवी मुंबई, पनवेल तसंच माथेरान हा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. उरणकडे देखील, कर्जतकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याचा जर परिसर बघितला तर लोणावळा, पेण तसंच अलिबाग, नागोठाणे हा जो काही सर्व परिसर आहे, पेजरी या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. मुरुड, जंजिरा, माणगाव, लवासा जोरदार पाऊस आहे. तर हरिहरेश्वर, महाड, महाबळेश्वर या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे दापोली, खेड, दाभोल, चिपळूण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. इकडे कोयना पाटणचा परिसर आहे, या ठिकाणी देखील मध्यम सरी बघायला मिळू शकते आज दिवसभरामध्ये. जयगड, माखजन मध्यम सरी, रत्नागिरी, देवरुख, शितूर मध्यम सरींची शक्यता आहे. तर जोर कमी आहे या ठिकाणी दक्षिण किनारपट्टीला. तर लांजा, राजापूर, मूर हलक्या मध्यम सरी, जास्त भागाकडे देवगड, कणकवली हा जो काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. मालवण, ओरस तसंच सावंतवाडीचा परिसर आहे, चांदगडचा परिसर आहे, या ठिकाणी जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम सरी होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. या ठिकाणी जोर थोडा कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता बघूया आपण विदर्भाकडे. विदर्भाकडील वातावरण बघितलं तर नागपूर जिल्ह्याचं जे काही वातावरण आहे या ठिकाणी आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता नागपूर जिल्ह्याचा परिसर. नागपूर, बुटीबुरी, कोंडाली, काटोल या परिसरामध्ये मध्यम श्रेणी शक्यता आहे. भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतोय. सावनेर, रामटेकचा परिसर आहे. तसे या ठिकाणी नरखेड, सवसर, अग्रापूर, कामठी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम श्रेणी शक्यता आहे. जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय. रामटेक, कामठीकडे जोर थोडा जास्त आहे. भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. भंडारा, सरपेवाडा, भांपेवाडा, लखनी, साकोली तसंच जामगाव हा जो काही परिसर आहे, मौदा आहे, या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी हा जो परिसर बघितला गोंदिया जिल्ह्याचा तर कासम, तोंडी, मुरडोली, लिंबा तसंच तीगाव, गोरेगाव, आमगाव, गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर कमी आहे. तसंच या ठिकाणी जर बघितलं तर उत्तर परिसर, तर उत्तर परिसराकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. आता अर्जुनी, मोरगावकडे मध्यम सरींची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण तर गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी, गडचिरोली, आरमोरी, दुलतुली, तुमकुम, जामगाव, चामोर्शी, मूल या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला आज दिवसभरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते. या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मात्र जोर थोडा कमी आहे. रिमझिम पाऊस जास्त भागाकडे बघायला मिळू शकतोय. हलक्या सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. आता चंद्रपूरचे जर वातावरण बघितले तर चंद्रपूर जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून हलक्या सरींची शक्यता चंद्रपूरमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर चंद्रपूरच्या आजचे दिवसभराचे बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरी ज्या बघायला मिळू शकतात त्या राजुरा, बल्लारपूर, पोंभुर्णा तसंच चेकबोर्डचा काही परिसर आहे, गोंडपिंपरीचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तर यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण तर यवतमाळ, घाटंजी, विहिरगाव या ठिकाणी जोर कमी आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर बघायला मिळू शकतो. यवतमाळ तसं येरड हा जो काही परिसर आहे, कात्री या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. वर्धा, सेलू, आमगाव तसंच या ठिकाणी जसापूर हा जो काही सर्व परिसर आहे, सिंगोरीचा परिसर आहे, समुद्रपूरचा परिसर आहे, यसंबाचा परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि अमरावतीकडे
अमरावती, नांदगाव, खांडेश्वर तसंच या ठिकाणी मोजरी, आष्टी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. अमरावतीच्या दक्षिणेला जोर जास्त आहे. अचलपूर, चिखलदरा, मोर्शीकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आता अकोलाचे वातावरण जर बघितले आज दिवसभराचे तर अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाती या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार स्वरूपाचा, अकोट, तेल्हाराकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तसेच या ठिकाणी वाशिमकडे जर बघितलं तर वाशिम जिल्ह्याकडे जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये. मंगळूर, पीर, कारंजा, लाड या परिसरामध्ये. बुलढाणामध्ये मेहकर, असोली, चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर सर्वत्र अधूनमधून हलक्या सरी, बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. मित्रांनो, आज खानदेशात जोर जास्त आहे. जळगावकडे जर बघितलं, जळगाव, पाचोरा, सेनगाव या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्याच्या या परिसरामध्ये तर हा जो काही परिसर आहे जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. चोपडा, अमळनेर, पोरोळा, एरंडोल या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर धुळे जिल्ह्यामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. धुळे, साखरेकडे, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा आज जोरदार पावसाची शक्यता आहे. नंदुरबारकडे देखील जोर वाढलेला आहे. तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. नंदुरबार, दोंडाईचा, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कणी, नागपूर, विसरवाडीच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतोय. हा जो काही परिसर आहे मालेगाव, नांदगाव, मनमाड, चांदवड, सटाणा, देवळा या परिसरामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. नाशिक तसे या ठिकाणी वैजापूरचा परिसर आहे. छत्रपती संभाजीनगरचा, येवलाकडे मध्यम स्वरूपाचा राहील. निफाड, नाशिक, सिन्नर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. सिन्नरकडे देखील पंचाळी, सिन्नर, कंकोरी तसेच आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये कानाळाकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी त्र्यंबकी, इगतपुरी, खोटाला, घोटी या परिसराकडे बघायला मिळू शकते. अहिल्यानगरकडे जर बघितलं आज दिवसभराचे वातावरण तर अहिल्यानगरमध्ये कोपरगावचा परिसर आहे, श्रीरामपूरचा परिसर आहे, तसेच इकडे संगमनेरचा परिसर आहे, अकोलाचा परिसर आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इकडे बाकी भागकडे जर बघितलं तर भगूर, पाथडी, जत, नांदूर, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, गोंडेगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे आज दिवसभरामध्ये. तर पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुणे जिल्ह्याचे वातावरण तर या ठिकाणी जुन्नर, खेड, पुणे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर थोडा कमी आहे. तर फुरसुंगी, वाघोली, पेठ, नांदूर, सांगवी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोरदार पाऊस आपल्याला पश्चिम भागाकडे कुसगाव, पौड, लवले तसंच दायरी, जांभळी, लवासा या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. नीरा, बारामती, इंदापूर या ठिकाणी जोर कमी आहे. मात्र साताराकडे जर बघितलं तर सातारामध्ये देखील काही ठिकाणी जोशीवीर झालं, पंचगणी, महाबळेश्वर, कोडपंत, खारोशी तसंच या ठिकाणी हंबरी, चोरवणे, वेल्हे या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे. जोरदार पाऊस. आणि सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे मात्र अधूनमधून हलक्या सरी. आज सोलापूरमध्ये पावसाचा जोर कमीच आहे. बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोर कमी आहे सोलापूरमध्ये. सांगलीकडे देखील पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये फार काही नाही. अंशतः ढगाळून राहील. अधूनमधून हलक्या सरी. कोल्हापूरकडे देखील पावसाचा जोर कमी आहे. हलक्या सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर, वैजापूरकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वैजापूर, गंगापूर या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. तर पैठणकडे हलक्या सरींची शक्यता आहे. फुलंब्री, देवळी तसंच सरोळा, कन्नड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. धरणक्षेत्राकडे जोर थोडा कमीच आहे. जालना जिल्ह्यामध्ये मात्र छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेमध्ये जोर कमी आहे. भोकरदनकडे हलक्या सरी. जालना, शिवनी, परतूर तसंच अंबड हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतो. बीड जिल्ह्याकडे देखील जोर कमी आहे. बीड, माजलगाव, कळंब हा जो काही परिसर आहे, अंबाजोगाईचा काही परिसर आहे या ठिकाणी जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या सरी. धाराशिवकडे जोर कमी आहे. लातूरकडे जोर कमी आहे. ढगाळातून राहील. अधूनमधून हलक्या सरी. आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर कमी आहे. परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकतात. हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता झरी, बोरी, जंतूर, सैलू, मनवत, पाथरी या परिसरामध्ये आहे. नांदेड वागळामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड वागळा, भोकर, पेठुंबरी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. हिंगोलीकडे देखील हलक्या सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर मित्रांनो, बाकी भागाकडे बऱ्याच भागामध्ये आज पावसाचा जोर आहे आणि काही भागांमध्ये पावसाची उघडीप देखील आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.